उन्हामध्ये नका करू ट्रेकिंग. हो, सकाळी 9 वाजता गड चढायला सुरुवात केली. आता वाजले 2:15. अजून गड फिरून होत नाही. ते पण अजून महादरवाजा बघायचा बाकी राहिलेला आपल्याला. लय मोठा सुद्धा गड आहे आणि उन्हात तर खूप हाल बेकार होतात. बघू शकता माझी अवस्था काय झालेली. भोराई देवीचं मंदिर आणि अज्ञात वीरांच्या समाध्या. महादरवाजा आपल्याला वरनं कसा दिसतोय, सुंदर असा महादरवाजा आपल्याला वरनं दिसतोय. पूर्वेचा गुरु शोधण्याच्या नादात कुठे चाललोय मी मलाच माहित नाही. भगवान पुत्र हनुमान की जय. बघू शकता आणि खूप सारे वीरगळ पाहायला भेटतात आपल्याला इथे. भारी. चला आपण इथं पुढे जाऊ. बघू शकता का सुंदर असं गणपती बाप्पा दर्शन होतं आपल्याला. का हे मंदिर किती प्राचीन असेल कारण की चला आपण त्या झेंड्यापर्यंत जाऊ. तिकडं 2 शिड्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला असं वाटतं का आपण गड चढलो. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो सुधागड करण्यासाठी आणि सुधागड आपण करण्यासाठी ना पाली मार्गे आलेलो आहे. आणि पाली मार्गे आपण पुढे आल्यानंतर आपल्याला एक पाश्चातपूर म्हणून ग्रामपंचायत लागते. तर ग्रामपंचायतमध्ये आपण दर्या गावामध्ये पोहोचतो. बघू शकता सुंदर असं दर्या गाव आपल्याला बघायला भेटते. दर्या गावामध्ये आपण आलो ना की ते समोर एक आपली शाळा लागते. शाळेच्या समोरून आपला हा रस्ता जातो इकडनं सुद्धा गडावरती. तर चला आपण इथनं जाऊ गडावरती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघू शकता सुंदर असं गाव आहे. गावातून आपण चाललेलो आहे. गावातली घरं वगैरे कशी आहेत मस्त आहे. हा रस्ता होतो ना वरती गडावरती. बघू शकता गावची घरं. सुंदर गणपती बाप्पा टाईल्स लावले घरावरती मस्तपैकी. बघा आता आपण दर्या गाव तर सोडलेले आणि पुढं आल्यानंतर आपल्याला मस्त की ना काळची झाडं लागते तिथे. इथे याच्या मागे इथे मस्त की जंगल आहे. जंगलातून जायचं. बघा किती लांबच्या लांबाची काजूची झाडं दिसतात आपल्याला. पूर्ण बाग आहे काजूची. ते इथं पण दिसते. तिथे दिसतो तिथे दिसतोय. खूप सारी काजूची झाडं दिसतात. म्हणजे कोकणात आले फील झाले आपल्याला. कोकण आहे. गडावर जाताना ना आपल्याला तर वाटेत कोण दिसतच नाही. आपण एकटेच आहेत रस्त्यात. मागे पण कोण लोक दिसले ना आपल्याला. पुढे पण कोण लोक दिसले आले नाहीत. तर आपण असं की आता एक एनर्जी ड्रिंक बनवू आपले. ऊन पडलेलं आहे भरपूर. एक एनर्जी ड्रिंक बनवू मस्त की आणि आपला प्रवास चालू करू परत एकदा. बघा मस्त मिक्स झालेला आहे आपला एनर्जी ड्रिंक. मस्त 2 घोट मारू आणि आपण पुढच्या प्रवासाला लागू. एक नंबर. आपल्याला काजू आणलेत. तसं काजू झाड लागलं गावाची. मग काजू भेटले ते खाऊ. चला पुढे जाऊ. वाटेत घेतलेले आपण काजू 2 झाडावरचे काढून. बघा कसं मस्त लाल एकदम. साईज बारीक आहे मस्त लाल आहेत. तेच खाऊ आता आपण. गोड आहे मस्त की. हे बघा तिथे काजूची झाड आहेत. काजू काय राहिले नाही. झाड आहेत. बघा आपण जायचं असताना ना आपल्याला काही औषध बघायला भेटतात तिथे. बघू शकता अशा प्रकारे तिथे औषध सापडतात आपल्याला. चला आपल्याला रस्ता इकडनं आहे. इकडनं जाऊ आणि आपण अजून शिडीपाशी पाहिल्या. बघू शकता झाडाची पहिली शिडी. मस्त अशी शिडी बघायला भेटते आपल्याला झाडाची. बघू शकता शिडी चढून आपण वरती आल्यानंतर ही शिडी आहे. शिडीच्या बाजूला इथं ना पायऱ्या लागतात आपल्याला कोरलेल्या. कातलामध्ये कोरलेल्या पायरी बघायला भेटतात आपल्याला सुंदर अशा. बघू शकता पायऱ्याची झीज झालेली आहे. पायऱ्या आजही दिसतात.
बघू शकता कशा पायऱ्या आहेत. बघा किती पायऱ्या बघायला भेटल्या आपल्याला. बघा आपण वरती आल्यानंतर ना आपल्याला परत एक मोठी शिडी बघायला भेटते. सुंदर अशी मोठी शिडी बघायला भेटते परत. खूप सारा दम लागलाय. ही शिडी बघा एक नंबर. बघा किती भारी वाटते शिडी. चला पुढे जाऊ. बघू शकता कशी लोखंडी शिडी आहे. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं बघू शकता पूर्वी इकडनं रस्ता होता, इकडनं शिडी होती. पण आता नवीन शिडी लावल्यामुळे या शिडीचा वापर बंद केलेला आहे. पण आजही काही 150 लोक इथनं जात असतील. बघू शकता ही लोखंडी शिडी कशी आहे, सुंदर अशी. पूर्वीचा वापर केला जायचा, आता नवीन शिडी लावल्यामुळे तिचा वापर करायचा. कारण की भक्कम अशी भली मोठी आहे, टेन्शन नाही काय नाही. 2 शिड्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला असं वाटतं का आपण गड चढलो, पण असं काय नाही. बघू शकता अजून किती वरती आहे गड. खूप म्हणजे खूप वरती अजून. बघू शकता एवढं वरती आपल्याला जायचे अजून. त्यानंतर मग आपल्याला पूर्ण गड फिरायचे. म्हणजे आपण अजून इथं वरती जाता तर अर्धा तास लागणार आहे आपल्याला. बघू शकता आपण थोडं पुढे आल्यानंतर ना आपल्याला गडाच्या पायऱ्या बघायला भेटतात. अत्यंत जुन्या अशा पायऱ्या बघायला भेटतात. काही ठिकाणी पाणी येत असल्यामुळे त्यांची झीज झालेली दिसते, पण काही ठिकाणी आपल्याला पायऱ्या सुंदर अशा बघायला भेटतात. बघू शकता किती सुंदर अशा पायऱ्या आहेत गडाच्या. उन्हाळ्यात नाके हो रे, उन्हाळ्यात नाके हो. बघू शकता अजून किती चढायचे. हो बघा इथं आपल्याला एक पाईप दिसते, म्हणजे अजून किती वरती जायचे आपल्याला. बघा हाल बेकार होतो उन्हामध्ये. उन्हामध्ये नका करू ट्रेकिंग. हो कदाचित हा गडाचा पहिला दरवाजा असेल. बघू शकता आपण आल्यानंतर आहे ना आपल्याला भिंत दिसते दोन्ही साईडून. कदाचित इथे ना एक पूर्वी एक दरवाजा असेल. का असं बोलतो माहिती आहे का, हे बघा इथे पण काही औषध बघायला भेटतात आपल्याला आणि इथे पण औषध बघायला भेटतात. त्यामुळे असं वाटतंय का हा गडाचा एक पहिला दरवाजा असेल. हे बघा दगड पण बघा असंच नाही बांधलेलं, काय ते डिझाईन असल्याशिवाय वस्तू दिसणार नाही आपल्याला. हा पूर्वी एक दरवाजा असू शकतो. बघा अजून कसला भयानक टप्पा चढायचा आपल्याला. एकदम भयानक टप्पा चढता चढता पूर्वी होणार आहे. भला मोठा असा हा बुरुज, त्या बुरुजाला आपट अशा पायऱ्या. त्या पायऱ्या आपण चढून येतो गडाच्या एका दरवाजापाशी. बघू शकता गडाला एक दरवाजा लागलेला आहे, पण त्याला काय अवशेष काय लागलेला दिसत नाही. 2 साईडून फक्त गडाची तटबंदी दिसते आणि समोर परत पायऱ्या दिसतात. चला आता वरती जाऊ. एक बोर्ड लावलेला आहे चिलखती बुरुज पूर्वेकडे. पूर्वेकडे चिलखती बुरुज आहे. पायऱ्या बघा इकडे पण आहेत. इकडे बघू आपण काय ते चिलखती बुरुजाचं. त्यानंतर आपण इकडे बघू. असा चिलखती बुरुज बघायला भेटतो आपल्याला. बघू शकता कशा प्रकारे रचना आहे. एक नंबर भारी. चला आपण त्या झेंड्यापर्यंत जाऊ. तिकडं बघू काय काय तिकडे बघायला भेटतो आपल्याला. तिथं पण आपल्याला काहीतरी दिसतो. तर चला खाली जाऊ पटापट पटापट. बघा हां कसं आहे बघा दरवाजा. हा कडक सुंदर असं बघा ना, भारी वाटतं एकदम. थंड वाटतं आतमध्ये. हा बघा कसं असं आता इथून बुरुज बघा चिलखती बुरुज. कसा बुरुजा राऊंड मारलेला आहे बघा इकडे. हे बघा इथे काय पाण्याचं टाकं दिसते. आपल्यापासून खूप लांब येते. ते रस्ता आहे का नाही माहीत नाही आपल्याला झाला इथे. पण बघू शकता एक गडावरती पाण्याचं टाकं बघायला भेटलं आपल्याला पहिलं. एकटाच गडावरती फिरते. अजूनपर्यंत गडावरती रस्त्यात पण येता कोण भेटला नाही आणि वरती पण कोण भेटला नाही. आणि वरती आल्यानंतर आपल्या पटाकी फाटला. बघू शकता
किती मोठा पठारी भाग आहे. नजर लांब जाईल एवढा मोठा असा पठारी भाग बघायला भेटतो आपल्याला. आणि अवशेष पण बघायला भेटत काय ते बघा. प्रत्येक ठिकाणी असे दगडी लावलेले आहेत. खूप ठिकाणी अशा काय काय माहीत नाही. हे बघा तिकडे पण अशा लावलेल्या आहेत. खूप मोठा असा गड आहे. तर चला फिरू आता. तर चला आपण आता मंदिरामध्ये जाऊ. मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ आपण. बघू शकता मंदिरामध्ये जात असताना आपल्याला नंदीचं दर्शन होतं बाहेर. बघू शकता नंदी किती प्राचीन आहे. आणि त्यापेक्षा आपण आतमध्ये आल्यानंतर समजेल आपल्याला का हे मंदिर किती प्राचीन असेल. कारण की ही पिंड बघा किती प्राचीन पिंड दिसते आपल्याला बघायला. महादेवाच्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेतल्यानंतर ना आपण इकडे साईडला आलो का आपल्याला एक तलाव बघायला भेटतो. मोठासा तलाव बघायला भेटतो. बघू शकता त्या बाजूला आपल्याला इकडं अवशेष बघायला भेटतो. काय वास्तू आहे माहीत नाही. चला आपण ती वास्तू बघू. सुंदर वास्तू दिसते लांबून. तर जवळ जाऊन बघू आपण ती वास्तू काय आहे काय कशी येते. तलावाच्या बाजूला दिसत असेल ही वास्तू एक महादेवाचं मंदिर आहे. बघू शकता महादेवाच्या मंदिराच्या आतमध्ये जात असताना बाहेर आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होतं. बघू शकता का सुंदर असं गणपती बाप्पा दर्शन होतं आपल्याला. आणि आपण इथनं आता मंदिरामध्ये जाऊ दर्शन घेऊ महादेवाचे. बघू शकता बाहेर एक आपल्याला नंदी बघायला भेटतो. सुंदर असं नंदीचं दर्शन होतं आपल्याला. ओम नमः शिवाय. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. बघू शकता सुंदर अशी महादेवाची मूर्ती बघायला भेटते आपल्याला. पिंड बघायला भेटते. अत्यंत प्राचीन अशी पिंड आहे महादेवाची. बघू शकता सुंदर असं मंदिर बघायला भेटतं आपल्याला. हे बघू शकता मंडळी इथं आपल्याला पाण्याच्या टाक्याचा बोर्ड दिसतोय. इथनं आपण खाली जाणार जाताना पाण्याचे टाके बघणार आहेत. तिथेच खाली आपल्याला पाण्याचे टाके बघायला भेटणार आहे. तर फायनली आपल्याला पुण्यावरून आलेला ग्रुप भेटलेला आहे. आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे गडावरती कुठं कसं जायचं काय वगैरे ते. तर त्यांच्याबरोबर आता पहिले आपण पाण्याची सोय करतो. पाणी शोधू पाणी पिऊ भरपूर आणि नंतर मग बाकीचं काय काय बघायचं ते बघून घेऊ. स्वच्छ पाणी असेल ना ती बघा. स्वच्छ पाणी कशी ती बघा. पाण्यासाठी धावपले. पाणी एकदम घाण आहे इकडचं. बघू शकता किती घाण झालं पाण्यामध्ये. पिण्याचं पाणी नाही. पिण्या मग स्वच्छ आहे बोलतो. आता बघू आता आहे का कसं काय ते. आहे का नाही. दोघांपेक्षा आधी बरा आहे बॅग तिकडे. भरायची बॉटल भरायचं आमचे 4-5 नाही. पाणी पिऊन घेतो का म्हणता. कसं पाणी पिऊन घेतो मग. पाणी इथे पण खराब आहे पण ठीक आहे. गाडून आपण पाणी पिऊ शकतो. कारण की गड हा खूप मोठा आहे. प्रचंड चालायला लागतो आणि पाण्याचं खूप वांदे होतात. मी 2 पाण्याच्या बॉटल आणल्या होत्या. 2 तर खाली झालेले आहेत. हाच पाणी पिऊन आता आपण गड बघणार आहेत. तर चला मंडळी आता आपण ना पंत सचिवांच्या वाड्यापाशी पोचलेलो आहे. आतमध्ये जाऊन बघू आता काय काय वास्तू बघायला भेटतात आपल्याला त्या. चला आता इकडनं समोरच्या साईडून आपण एंट्री आहे. आपण मागच्या साईडून आलो होतो. इकडनं आता बघू आता आपण मस्त आहे की. बघू शकता पंत सचिवांचा वाडा आहे.
पण बंद दिसतोय तो आता. आपल्याला आतमध्ये जायला नाही भेटणार वाटते. बंद दिसतोय. तो दरवाजाचा आपण आता उघडलेला आहे आणि आतमध्ये जाऊन बघू आता. पंत सचिवांचा वाडा बघू शकता. सुंदर असा वाडा बघायला भेटतो आपल्याला. आजही बघू शकता कशा भक्कम अवस्थेत आपल्याला बघायला भेटतो हा वाडा. सुंदर एक नंबर. भारी वाटतं एकदम असं. हे बघा वरती जायला इथे शिड्या पायऱ्या लावल्या आहेत. आपण त्यातून बघितलं तो बंद होत लॉक केलं होतं. पण बघा मस्त पैकी असं एक नंबर वाटतोय. हे बघा श्री बोराई देवीचे नैवेद्य येथे बनवण्यात येते. कृपया पंत सचिव वाड्याचे पावित्र्य सांभाळावे. बरोबर इथे आहे ना जेवण बनवलं जातं. नैवेद्य बनवलं जातो बोराई देवीचं. पावित्र्य जागा सांगितले बरोबर. हे बघा जुन्या काळातलं पाट वगैरे वस्तू अवशेष बघायला भेटत जुन्या काळातले. मस्त की बघा एक नंबर. दरवाजा वगैरे मस्त आहेत. अजून यात नाही काय तर असू शकतो. एक नंबर आहे. नवरात्रीमध्ये इथं भरपूर मोठा कार्यक्रम होतो जोरात नवरात्रीमध्ये आल्यानंतर. आणि इथं पण उकाल वगैरे दिसते बघायला आपल्याला. दाता वगैरे आहे सर्व ठेवलेले आहेत. जुने औषध बघायला भेटतात तिथं आपल्याला. हा मॅप आहे मस्तपैकी गडाचा. कुठनं कसं जायचं ते भारी. त्याला आपण इथं पुढे जाऊ. पंत सचिवांचा वाडा बघितल्यानंतर ना आपण दुसऱ्या वाटेला चाललेलो आता. पुढे काय काय बघायला भेटतो. रस्त्यामध्ये आपल्याला लिहिलेलं आहे चोर काय लिहिलं आहे चोर दिंडी तटबंदी. चोर दिंडीची तटबंदी आहे. त्याला हे बघून पटापट. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे कारण की भरपूर आता ऊन पडलेलं आहे. पटापट एक अर्धा ते 1 तासाच्या आतमध्ये आपल्याला गड बघायचे एवढा. आणि आता कसं आहे जेवढा खाली उतरायचे तेवढाच परत आपल्या वरती यायला लागणार प्रत्येक पॉईंटला. त्यामुळे जरा दमचाक होणार आहे आता आपले. चला बघा इथं मग एक टाकं बघायला भेटतं आपल्याला. टाकं सुकं आलंय. ही आपली बघायला भेटे चोर दिंडी तटबंदी राची. ओ भाई साहब बघा कसा मस्त आहे की तटबंदी बघायला भेटते आपल्याला गडाची. कडक एकदम बघा अशी भारी वाटते नंबर अशी. इकडे पायऱ्या पण आहेत काहीतरी. ते बघा तिकडे कशी तटबंदी बघायला भेटते आपल्याला मोठी. कसं काम केलं असेल खाली तिकडे विचार करायची गोष्ट आहे. बघा भारी एक नंबर आहे. हे बघा पंत सचिव वाड्याकडनं आपण इकडे वरती आलो ना इकडे पण काही औषध बघायला भेटतात आपल्याला. इकडं पण काय वास्तू बघायला भेटतात. एक सर्व गोष्टी आता बघू आपण पटापट. तर चला बघू आता इथे काय आहे. पटापट जाऊ आता. हे बघा मंदिर आहे. सुंदर असं मंदिर आहे. चला इकडनं पुढे जाऊ. पुढे एक मंदिर दिसतं आपल्याला. बघू शकता
इथे मंदिर आहे. मंदिरातलं आपण असं की दर्शन झालं आपल्या इथे आणि खूप सारे वीरगळ पाहायला भेटतात आपल्याला इथे. बघू शकता किती वीरगळ आहे इथे. बघू शकता किती खूप सारे वीरगळ पाहायला भेटतात आपल्याला. आणि बघू शकता भोराई देवीचं मंदिर, श्री भोराई माता किल्ले सुधागड मंदिर. बघू शकता सुंदर असं भोराई देवीचं मंदिर बघायला भेटतं. चला आपण मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ मस्त की. तर पटका आपण हे बघा आता मंदिरामध्ये आपण प्रवेश केला आणि आपल्याला मोठे घंटा बघायला भेटते. आणि मंदिर बघायचं सुंदर असं मंदिर बघायला भेटतं आपल्याला. दोन साईड मस्त खांब वगैरे दिलेले आहेत. मोठा असा हॉल बघायला भेटतो. आणि बघू शकता समोरच देवीचं वाहन बघायला भेटतं आपल्याला. इथं हवन वगैरे केलं जातं. समोर आता आईचं आपल्याला दर्शन होणार आहे भोराई देवीचं. बघू शकता बघू शकता आता आपण एवढं दाखवलं. सर्व अज्ञातवीरांच्या समाध्या होत्या. या सर्व अज्ञातवीर आहेत त्यांच्या समाध्या होत्या. भोराई देवीचं मंदिर आणि अज्ञातवीरांच्या समाध्या यांच्या समोरच असलेलं हे मंदिर आहे. मंदिरामध्ये जाऊन बघू आता आपण, दर्शन घेऊ मंदिरामध्ये जाऊन. बघू शकता बजरंगबलीचं मंदिर आहे सुंदर असं. भगवान पुत्र हनुमान की जय. चला बजरंगबलीचं दर्शन तर झालं आता आपलं. आता महादरवाजा व पूर्व बुर्जाकडे जाण्याचा मार्ग. तर आपण महादरवाजाकडे जाऊ इथं खाली. आता हे बघा इथे ना आता बोर्ड लावलेला आहे पूर्व बुर्जाकडे जाण्याचा मार्ग. इकडे पूर्व बुर्ज आहे आणि इथं खाली सुधागड म्हणून इकडे एक वाट येते. आता ही गडावर येणारी दुसरी वाट आहे आणि आपण दारिया गावातून आलो होतो. पण आता आपल्याला पूर्व बुरुज बघून आपल्याला एक महादरवाजा बघायचा गडाचा. आता इकडं आहे तर पूर्व बुर्जाकडे माहीत नाही. तर आपण काय करू पहिले इकडे पूर्व बुर्जाकडे जाऊन येऊ. इकडे जर भेटलं तर ठीक, नाही तर आपल्याला इकडे खाली उतरायला लागेल महादरवाजा बघण्यासाठी. तर बघू आता कुठे येतं महादरवाजा ते. चला इकडे जाऊ आता. गडाचा इथं नकाशा पण लावलेला आहे गडाचा. बघा म्हणजे इकडे हा जो बुरुज दिलेला आहे ना पूर्व बुरुज, हा जर बुरुज जिंकला असता शत्रूने तर महादरवाजातून गडावरती येण्यासाठी शक्य झालं असतं. म्हणून हा बुरुज हा अत्यंत महत्त्वाचा आहे गडासाठी. पूर्वेचा बुरुज शोधण्याच्या नादात कुठे चाललोय मी मलाच माहीत नाही. बघा खाली किती मोठी दरी आहे. मी चाललोय. बघू आता कुठं निघतो हा रस्ता, कुठं सोडतो आपल्याला ते. आणि हे बघा कसं दिसतं आपलं काहीतरी ते गुफेसारखं एक काय काय माहित. रस्ता लय डेंजर आहे. पाय सांभाळून टाकायला लागतो. पडलो डायरेक्ट खोल दरीत. आणि आपल्याला आता पटापट बघावं लागणार आहे कारण की खूप कालोख केलेलं आहे आणि पाऊस पडणार आहे आता. त्यामुळे पाऊस त्याच्यात आपल्याला निघायला लागणार आहे.
बघा बुरुजापाशी येऊन बसलेला आपण. आता पाऊस आलेला आहे. आता आपला मोठा प्रॉब्लेम होणार आहे. खूप मोठा पाऊस आलेला आहे. खूप म्हणजे प्रॉब्लेम होणार आहे. एक टाक आहे ते सुकलेलं आहे. चला पटापट बुरुजावरती जाऊ. खूप जोरात पाऊस आलेला आहे. चला पटकन एक बुरुजावरती जाऊन येऊ. आपल्याला परत वरती यायला लागेल. पाऊस आलेला आहे. बरं पावसामध्ये आपल्याला शूट करायला लागलेलं आहे. बघा मंडळी हा बुरुज आहे पूर्वेचा. खाली उतरत नाही मी कारण पाऊस आलेला आहे. बघू शकता कसा डोंगर आहे. एक नंबर. सकाळी 9 वाजता गड चढायला सुरुवात केली. आता वाजले 2:15. अजून गड फिरून होत नाही. ते पण अजून महादरवाजा बघायचा बाकी राहिलेला आपल्याला. लय मोठा सुद्धा गड आहे आणि उन्हात तर खूप हाल बेकार होतात. बघू शकता माझी अवस्था काय झालेली. अजून एक महादरवाजा बघायचा बाकी राहिलेला आहे. तर आता आलेलं आहे भर उन्हामध्ये पाऊस आलेला आहे. 2 वाजले दुपारी 2:15 तर पाऊस आलेला आहे. बघू शकता कसं वातावरण. बघू शकता मंडळी आपण गडाच्या महादरवाजापाशी पोहोचलेलो आहे. बघू शकता भक्कम असा गडाचा महादरवाजा बघायला भेटतो आपल्याला. पाऊस आला त्यामुळे काय क्लिअर दिसणार नाही आपल्याला. पण जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघू शकता गडाचा महादरवाजा. जशी रायगडाची महादरवाजा त्याचप्रमाणे आपण महादरवाजा आहे. रायगडासारखा सेम उभे केलेला दरवाजा दिसतो आपल्याला. बघू शकता समोरच आपल्याला 2 शरद प्राणी पण बघायला भेटतात. सेम रायगडाची रचना दरवाजावरती केलेली दिसते आपल्याला. सुंदर असा महादरवाजा बघायला भेटतो आपल्याला. बघू शकता भक्कम असा महादरवाजा आहे. चला आतमध्ये जाऊन बघू आपण आता महादरवाजा. दरवाजाचं काम बघा आज पण चांगलं दिसतंय. मजबूत असं काम दरवाजा बघायला भेटतं आपल्याला. आतमध्ये आल्यानंतर 2 साईडला आपल्याला 2 देवड्यान बघायला भेटतात. बघू शकता कशा प्रकारे दरवाजाचं काम आहे पूर्ण एकदम मस्त आहे की. बघा कशा प्रकारे दरवाजाची रचना केलेली. बघा असं फिरून यायला लागतो पूर्ण. परत असं जायला लागतो वरती. अशा प्रकारे दरवाजा केलेला आहे. एक नंबर. बघू शकता मंडळी आता आपण महादरवाजापाशी आलेलो आहे ना. महादरवाजा आपल्याला वरना कसा दिसतोय. सुंदर असा महादरवाजा आपल्याला वरना दिसतोय. सुंदर अशी रचना केलेली आहे महादरवाजाची. बघू शकता वरना कशा प्रकारे महादरवाजा दिसतोय. बघा इकडनं एंट्री आहे दरवाजाची महादरवाजाची. इकडनं असं येऊन मग परत इकडे येतोय. बघू शकता वरना कशा प्रकारे दिसतोय महादरवाजा मंडळी. सुंदर असा महादरवाजा बघायला भेटतोय. आणि परत असा फिरून आलेला आहे बघा मंडळी. चला मंडळ पावसामुळे आजची व्हिडिओ इथं स्टॉप करतोय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.